किनवट येथील तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी 30 ऑक्टोबरला वज्रा बुद्रुक येथे ग्रामपंचायत सरपंचावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव पारित करण्याकरता किनवट येथील तहसीलदार शारदा चोंडेकर या सारखणी येथे बंजारा समाजाचे 2 तरुण पावसात आमरण उपोषण सुरू असताना सुद्धा त्यांच्या उपोषणावरून गाडीनं जाताना येताना उपोषणाला भेट न देता किंवा उपोषणकर्त्यांची शारीरिक स्थिती न पाहता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी न दाखवता पसार झाल्यामुळे बंजारा समाजाच्या तमाम जनतेनं त्यांच्या दुगलकी कारभाराला निषेध व्यक्त केलाय। दिनांक 17 सप्टेंबर रोजी नांदेड येथे ॲडव्होकेट प्रदीप राठोड या उपोषणकर्त्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले होते। तर दुसरी उपोषण दिनांक 14 ऑक्टोबर रोजी निराळा तांडा येथे नांदेड जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन समितीची नेमणूक करण्यास मुख्यमंत्र्यांना विनंती करू अशा आश्वासन देऊन सोडवण्यात आले होते। मात्र सदर उपोषणादरम्यान प्रशासनातर्फे बंजारा समाजाला भूलथाप देण्यात आल्याचे बंजारा समाजाला निदर्शनात आले। यानंतर ॲडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांनी परत सारखणी येथे वसंतराव नाईक चौकात दिनांक 28 ऑक्टोबर रोजी उपोषणाला सुरुवात केली होती। उपोषणाचा तिसरा दिवस संपत आला तरी कोणताही प्रशासनाचा अधिकारी किंवा राजकीय व्यक्तीने या उपोषणाला भेट दिली नाही याची खंत बंजारा समाजाने व्यक्त केली आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास किनवट तालुका तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। शासन व प्रशासनाने बंजारा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा पुढील काळात बंजारा समाज उग्र रूप धारण करेल असा इशारा उपोषणकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।